जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या भांगसीमाता गडाच्या पायथ्याशी रंगलेल्या महामहिम राज्यपाल केसरी बैलगाडा शर्यतीचा अंतिम थरार बुधवारी पाहायला मिळाला. महाराष्ट्रासह इतर राज्यातून आलेल्या बैलगाडा मालक आणि हजारो शौकीनांच्या उपस्थितीत ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. तब्बल 560 बैलगाड्यांची नोंदणी झाल्याने स्पर्धेला विक्रमी प्रतिसाद मिळाला. एकूण 56 गटात 67 फेऱ्या पार पडल्या. त्यानंतर सेमीफायनलमधील 11 गटातून अंतिम फेरीसाठी बैलगाड्या पात्र ठरल्या. अंतिम फेरीत बैलजोड्यांचा वेग, ताकद आणि जिंकण्यासाठीची चुरस पाहायला मिळाली. अखेर सम्राट आणि शंकर या बैलजोडीने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आणि राज्यपाल केसरीचा मान मिळवला. या शर्यतीतील रोमांचक क्षण ड्रोन कॅमेऱ्यातही कैद करण्यात आले. भांगसीमाता गडाच्या पार्श्वभूमीवर टिपण्यात आलेली ही विहंगम दृश्ये शर्यतीचा थरार अधिकच वाढवणारी ठरली. या भव्य स्पर्धेचे आयोजन सर्जेराव पाटील चव्हाण यांनी केले. अंतिम फेरीतील प्रथम ते 10व्या क्रमांकापर्यंतच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आता जाणून घेऊया विजेत्या सम्राट आणि शंकर या बैलजोडीच्या मालकाची प्रतिक्रिया. नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामधील करोडी शेजारी असलेलं जवळपास भांगसीमाता गड आज महामहिम राष्ट्रपती हरिभाऊ बागडे नाना यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यत घेतली होती. त्याच्यामध्ये पहिला मानकरी ठरलेले आपण बघू शकतो. आपल्या सोबत आहे शाकीर पठाण सर. आज त्याने 1 नंबर मिळवलेला आहे आणि या संदर्भात काय सांगाल? काय नाही, 1 नंबर झालेला आहे, आनंद आहे. आणि हरिभाऊ बागडे नाना यांच्या मतदारसंघातलेच आम्ही आणि त्याच्या मतदारसंघात 1 नंबरचा मान गेलेला आहे. आपण बघू शकतो आज मोठ्या प्रमाणामध्ये सम्राट आणि शंकर यांनी 1 नंबर मिळवलेला आहे. त्या संदर्भात काय सांगाल? काय नाही, आता 1 नंबरात पळणारे नंदी आमचे कायमस्वरूपी 1 नंबरातच राहते. आतापर्यंत किती वेळेस बक्षीस मारलं त्यानं? भरपूर नंबर केलेले सम्राटनं, मोठे मोठे नंबर गाजले तिकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात. आपण बघू शकतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत जवळपास भरपूर बक्षीस त्यानं मिळवलेले आहे. आज जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये आनंद तुम्हाला तुमच्या जोडीनं दिलेला आहे. या संदर्भात काय सांगाल? खूप आनंद आहे इकडं. आम्ही पण पुण्यात भागात राहतो, पुण्या भागातून इकडे आलो. मैदानी चांगलं झालं. इकडे आल्यावरती वेगळंच वातावरण आहे. पण इकडं आज छत्रपती संभाजीनगर मध्ये जी बाजी मारली, अशी आयोजक मंडळी असतील आमचे आयोजक सर्जेराव चव्हाण पाटील, तर यांच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? त्या माणसाचे चांगले संबंध आहेत आमची. त्या माणसाने व्यवस्थित चांगलं नियोजन केलं. पब्लिक भरपूर होतं, त्यामुळे थोडस काय असतं, पब्लिकला ते तरी काय करू शकतात. संध्याकाळी फायनल होणारा त्यानं पब्लिकचं बघितलं, कुठं अपघात होईल. सर्जेराव भाऊ असं कैलास भाऊ असतील, सगळेच कमिटी होती. कारण संध्याकाळी भरपूर प्रेक्षक होतं आणि पब्लिक साईडला बाजूच होत नव्हती. त्याच्यामुळे हे निर्णय संध्याकाळी कॅन्सल केला आणि आज फायनल झाला. तो निर्णय सगळ्यासाठी अभिमान वाटतो बा. शेटना फॉर्च्युनर घेतली, पहिल्याच मैदानात आली आणि 1 नंबरातला गुलाल शंकरना सम्राटला दिला. क्या बात. बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज जे हिंदवी केसरी मारलेलं आहे, मैदान मारलेलं, त्याच्यामध्ये 3 नंबर आलेला आहे मन्या सर्जा. आणि या संदर्भात आपल्या सोबत आहे त्यांची, आता आम्ही रेस चालवायची आधी त्यांची मुलगा त्यावेळी त्यांनी सांगितलं आमचा बैल कमीत कमी 2 किंवा 3 नंबर मारेल, परंतु त्याचा शब्द खरा ठरलेला आहे. या संदर्भात काय सांगाल? काहीच नाही, आम्हाला फायनल कडून एकच अपेक्षा होती, 2 किंवा 3 नंबरच करावा आम्ही, बाकी काय दुसरं सांगाल? आता त्यांना 3 नंबर मारला तर तुमचा आनंद काय म्हणतोय? आमचा आनंद गगनात मावाना एवढा. आम्ही नवीन खरेदी केलेली होती बी, बाकी दुसरं काही नाही. काय सांगाल काका? खूप आनंद झाला आम्हाला. नवीन खरेदी आहे, खूप चांगला पळाला. बैलाची नवीन खरेदी, पहिलंच मैदान आणि पहिल्याच मैदानात टॉपच्या मैदानात गुलालात राहिला पाहिजे, याचा फार मोठा अभिमान आहे. आज आम्हाला आनंद म्हणजे आमचे मित्र बापू शेटपूरकर यांची नवीन खरेदी सर्जा आणि मन्या पळाले आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आज सर्जा हा पहिल्यांदाच पळाला
आणि पहिल्याच मैदानामध्ये 3 नंबरचा मानकरी ठरला. याच्याच मध्ये आम्हाला खूप आनंद आहे. 3 नंबर जरी झाला तरी आम्हाला 1 नंबर झाल्यासारखंच आहे. पण आमची नवीन खरेदीनं आज पहिल्याच मैदानामध्ये गुलाल केल्याचा आमचा आनंद खूप मोठा आहे आणि तो आनंद गगनात मावनासा झालाय, असा इतका आनंद झालाय. तसंच आपण जे बैलगाडी मालक आहे त्यांना काय आव्हान करणार आहात दुसऱ्या बैलगाडी मालकांना? मी एकच सांगू इच्छितो बैलगाडी मालकांना का जी गोरगरिबांची बैल आहे पण पळत्यात, 100% बैल पळत्यात, अशा गोरगरिबांच्या बैलांना पायरा द्यावा. जरी आपला बैल 1 नंबरचा जरी असला तर पण समोरच्याचा पण बैल पळतो. पण माझ्या म्हणण्यानुसार आपण गोरगरिबांच्या बैलांना चांगली बैल जर गळ्यात घातली तर 100% गुलालामध्ये एखादा नंबर माग पुढे होऊ शकतो. गुलालामध्ये एखादा नंबर माग पुढे होऊ शकतो. पण समोरच्या बैलाचा अंदाज घेऊन चांगल्या बैला मालकांनी गरीब बैलगाडी मालकांना बैल ही पायऱ्यासाठी द्यावा, असं माझं मनापासून सर्व बैलगाडी मालकांना आव्हान आहे. आपल्याला किती नंबर 3 नंबरचं पारितोषिक किती मिळालेलं आहे? 3 नंबरचं पारितोषिक 1,11,000 रुपयाचं होतं आज. सर्जाला अर्ध गेला असलं, अर्ध तुम्हाला आलं. हो. क्रमांक त्यांना पटकावलेला आहे. काय भावना आहे? नाही, भावनाचं काही नाही, आम्हाला खूप आनंद आहे त्याचा, कारण बैल पळणाराच बैल आहे. मागच्या मैदानात आम्ही 1 नंबर केला होता, आजही अपेक्षा होती 1 व्हावं, पण काही थोड्याफार गोष्टी असतात, ते हारजीत होतच राहते. 2 नंबर म्हणजे आमच्यासाठी 1च नंबर झाला, बाकी आम्हाला त्याच्यातच समाधान आहे आणि आम्ही खुश आहे. तुमचं नाव? माझं नाव अक्षय पवार. त्या नक्षत्रवाडीचा जो आहे दुसरा क्रमांक मिळवलेला आहे, तसेच त्यांचे जे मालक आहेत आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय आपल्याला आज? आज आनंद खूप मोठा आहे की आज भागातलं मैदान, जवळच्या भागातलं मैदान, आणि ही दंगल मोठी होती. मोठ्या दंगलीत आज एवढ्या जवळचा नंबर करणं म्हणजे, आणि वासरू आमचं जेमतेम 2-2.5 वर्षाचं वासरू, आणि ओपनचं मैदान, दुसरा वासरू ओपनच्या मैदानात जर दुसरा नंबर करत असेल तर आम्हाला आनंद खूप मोठा आहे. तसेच बैल मालकाला गुलाल घेतल्यावर कसं वाटतंय? आनंद असतो ना. आज 400-500 गाड्यामध्ये जर आपला बैल एवढ्या टॉपला पळत असेल आणि गुलाल घेत असेल तर हे आनंद खूप मोठा आहे. आणि या आनंदामाग गावकऱ्यांचा, मित्रपरिवारांचा एवढा मोठा सिंहाचा वाटा आहे, एवढा मोठा सहकार्य की आम्हाला कुठं कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही. काय मेहनत घेतली तुम्ही याच्यामध्ये? मेहनत म्हणत जीवाचं आम्ही रक्ताचं पाणी करतो याच्या मागे. मग खुराक म्हणजे जे आमच्या घरात मुलांना खायला नाही ते अन्न नाही, जे आम्हाला स्वतःला खायला नाही ते अन्न आहे. खुराकाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्याला चालवणं, त्याला वेळोवेळी व्यायाम देणं, त्याला सगळ्या गोष्टी, त्याला जेव्हापर्यंत बैल कुट्यावर चारा खाऊन खाली बसत नाही तर आम्ही घरात झोपायला जात नाही. दुसऱ्या नंबरचं तुम्हाला किती रुपये बक्षीस मिळालं? आज 1.5 लाख रुपये पारितोषिक मिळालं आम्हाला. तसंच आपण याच्या बरोबर कोणती जोड लावली होती? खामगावकरांचा पिस्टन होता, पिस्टन 22-11 म्हणून प्रसिद्ध बैल आहे, जालन्या भागात चांगल्या रूपात पळत होता. बैल आम्ही बऱ्याच दिवसापासून बघत होतो, चांगला बैल पळत होता. आमचा पण बैल चांगलाच पळत होता, आणि कुठेतरी या गाडीचा मेळ येईल आणि चांगली गाडी पळल हे आम्हाला दिसून आलं, आणि मागच्या मैदानात आम्ही 1 नंबर केला होता. काय वाटतं तुम्हाला, बैलगाड्या शर्यत दिवसांदिवस कमी होत आहे या निमित्ताने काय सांगा? नाही, कमी होत नाही, दिवसांदिवस बैलगाडी शर्यत वाढत आहे. बैलगाडी शर्यतीची क्रेज खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे. फक्त कसं आहे, आता नवीन नवीन मुलं, युवक याच्यात येत आहे. फक्त त्यांनी संयमाने खेळ बघावा, संयमाने खेळावा. कारण काय आहे ना, याच्यात कोणत्या गोष्टी धिंगामस्ती चालत नाही. हा शेतकऱ्याचा नाद आहे, हा तमाशा नाही, हा शेतकऱ्याचा नाद आहे. त्याच्यामुळे याला संयमाने घ्यायचा, आनंद म्हणून घ्यायचा, आणि शेतकऱ्याचा आनंद. पैसा म्हणून आज 1.5 लाख रुपये आपल्याला आले, 75,000 त्या मालकाला गेले, 75 आपल्याला आले. माग खर्च खूप मोठा आहे. बैलाला दूध आहे, बदाम आहे, सोबत 5-50-100 पोरं आहेत, सगळ्या गोष्टी असतात. हा नाद म्हणून आहे, त्याच्यात पैशाचा रोल एवढा महत्वाचा येत नाही. आज 500 गाड्यात जर हा 2 नंबरचा मान, आमच्यासाठी 1 नंबरचा जे समजा, पण हा मान आम्हाला ते स्टेजवर चढण्याची जी भूमिका आज बैलामुळे जी मिळाली, आम्हाला जे स्थान मिळालं ते खूप मोठं आहे. आपलं नाव दादा? मी दीपक ड्रायव्हर, संभाजीनगर. संदर्भामध्ये सांगायला ठरलं तर हिटलरला आम्ही अतिशय लहान असताना, 3 महिन्याचा असताना तेव्हापासून त्याचा पालन पोषण करतो, आणि त्याला बनवण्यामाग दीपक ड्रायव्हर जे आमच्याच शेजारी गाव आहे, गेवराई तांडा म्हणून, तिथले त्यांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आज तो दुसऱ्या का नाही होणार, तो आमच्यासाठी पहिला क्रमांक समजला. जेवळ येथील बैल आहे, काय नाव? लक्की. हा लक्की आज हिंदी केसरी मध्ये पळायला आहे. महामहिम राज्यपाल हिंदी केसरी याचा किताब जिंकला. काय सांगायला संदर्भात? बैलाचे कष्ट बाबांनी लहानपणापासून सांभाळलेला आहे. घरच्या गाईचा बैल आहे. आजपर्यंत एकही बिंदोड आज त्याची पडलेली नाही. बोला. तर बाकी काही नाही, स्वतःच्या मुलासारखं त्याला जपलेलं आहे बाबांनी. या बाबांचा बैल आहे. लहानपणापासून मी त्याला जीव लावून मोठा केला बरं का, आणि त्याला मी खाऊ घालून
जीव लावून आता क्षेत्रामध्ये उतरवलेलं आहे. विकत आणलेला बैल नाही, त्यांच्या घरचे गायचं आहे, घरच्या गायचं तयार केलेला बैल आहे. आणि आज जो त्यांना किताब मिळवला समोर काय सांगाल? आज फक्त तो बाबासाठी पळाला. हा. खूप आनंद झाला बाबा, हा आम्हाला त्यांनी एवढं. आमचं नाव उच्चार हा. केलं. खूप आनंद झाला. माझ्या गावाचं माझं नाव उच्च केलं ना. आज बरोबर सरपंचाबरोबर पळाला. खूप आमचं नाव आज आमचं एकदम छाती फुलून आहे. हा. विशेष नाही. सगळ्याचं हार्दिक हार्दिक असं नाही. अभिनंदन. त्याने सहकार्य केला, मित्र परिवाराचा हा. सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रईस बाबा शेख, मी राहणार देवगरंगारी. आणि जे आज आमचं जे नाव ज्यांना उंचांकाला नेलं, असं सर्वप्रथम आमचा सरपंच 3-3-5 आणि त्याच्यानंतर आमचे जोडीदार जीवचे, आमचे नाद करा पण नादी लागू नका, रॉयल कारोबार असे त्यांचा लक्की, यांनी आमचं नाव फार लगे एकदम उंचांकटवर नेलेलं आहे. सर्वप्रथम मी दोन्ही बैलांचा आभार व्यक्त करतो. आणि जे मायबाप जनता आणि आमच्या गावाचे जे सहकारी आहे, जे बी समजा आम्हाला जे सपोर्ट करतात, मित्र परिवार, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचा छोटा, खरंच तर हे 12 वर्षाचा आता गोरा आहे, गोरा नाही म्हणता येणार, त्याला बैल झाला, आता वयच झालं त्याचा. हे लहानपणापासून अगदी आमच्याकडे होता. आणि याचं नाव आम्ही जर आमच्या धावणीला आला तेव्हापासून आम्ही याचं नाव बादल ठेवलेलं होतं. पण आता राहुल भाऊ भैया मुंबईकर, मथुर बैलाचे मालक, यांच्या प्रेमाखातीर आम्ही याचं नाव सुद्धा चेंज केलेलं आहे. मथुर 1001 याचं नाव काल पाहून ठेवलेलं आहे, विशेष नाही काही. आणि याची वेगळी वेगळी एक ओळख झाली मथुर बैला म्हणून राहुल भैयामुळं. आणि याचं नाव आम्ही ठेवून दिलं, आता आजपासून मथुरच म्हणणार आम्ही याला सुद्धा. तुम्हाला पहिलं प्रथम बक्षीस मिळालं. इतर तुम्ही जे शर्यतीमध्ये बैल येतात त्यांचे मालक आहेत, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? दादा आता आम्हाला इतकं काय नॉलेज नाही आम्हाला. आम्ही सर्वप्रथम समजा एक मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्लस शेतकरी आहे आणि व्यापार सुद्धा आहे आमचा बैलांचा खरेदी विक्रीचा. पण जे बैल शर्यतीमध्ये जे येत्या आणि जे नवीन आहे येणारे उत्सुक आहे, त्यांना माझं एक सांगायचं होतं की आपल्या बैलाला चांगला बनवा, चांगला शिकवा, कोणत्या प्रकारची त्यांना हानी देऊ नका. मुख्य जनावर आहे आणि व्यवस्थित पळवा, ते आपलं नाव करतील. एक दिवस होणार नाही, पण एक दिवस 100% करणार. एका दिवसात होणार नाही. माझी सगळे बैलगाडी संघटना आणि नवीन जे उत्सुक आहे बैलगाडी शर्यतीमध्ये येणार आहे, त्यांना माझी विनंती आहे का आपण मेहनत करत राहा. एक दिवस आपला संघर्ष संपणार आहे, 100% संपणार आहे. आणि आपल्याला आपले बैल नाव असं जसं आमचं आज नाव एक देवगरंगारी कन्नड तालुक्यातला समजा बैलाचं असे गाव भरपूर आहे, पण बैलाच्या शर्यतीमुळे जे आमच्या सरपंचाने आमचं नाव जसं आज उंचांक केला, प्रथम क्रमांक दर्शवून दिला, त्याच्यासाठी जे ना मेहनत करत राहा, 100% यश मिळणार आहे. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.